बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट, बकाल, जळगाव, जामोद या प्रमुख रस्त्यावर असलेल्या पांडव नदीवरील पुलाचा खचलेला भाग गेल्या अनेक महिन्यापासून दुरुस्ती अभावी धोकादायक अवस्थेत असून कितीही मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती नागरिक व्यक्त करत आहे। काही महिन्यापूर्वीच याच ठिकाणी खेडीने भरलेला आयसर आणि ट्रकचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला होता, तरी संबंधित विभागाने ना पाहणी केली ना कोणती दुरुस्ती सुरू केली। यामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे। पुलाच्या जागी इंडियन गॅस गोडाऊन जवळ केवळ चुना आणि पांढरी मार्किंग लाईन करण्याचे औपचारिक काम केले गेले, पण प्रत्यक्ष दुरुस्तीला अजून सुरुवात झाली नाही। 1 डिसेंबर रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष देवराव शामराव सोळंके यांच्या नातेवाईकांचा याच ठिकाणी अपघातात प्रसंग ओढवला। मोटरसायकल घसरून ते जखमी झाले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोला येथे हलवण्यात आले। दररोज शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी आणि ग्रामीण जनता या मार्गावरून प्रवास करते। अशा परिस्थितीत कधीही गंभीर अपघात होऊ शकतो अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत। नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी पांडव पुलाचा खचलेला भाग तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। तालुका अध्यक्ष देवराव सोळंके, मी माझ्या घरी रात्री पाहुणे येत असताना त्यांचा इथं अपघात टळला। ते इतके जोरानं पडले की त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन त्यांचं ट्रीटमेंट केलं आणि त्यांना सुद्धा भयंकर मार लागलेला आहे। आता सध्या त्यांची तब्येत बरी आहे। तर संबंधित अधिकाऱ्यांनी या अशा वस्तूवर लक्ष ठेवून काही ना काही करायला पाहिजे, कारण की आता संबंधित अधिकारी अशा वृत्तीचे झाले की त्यांना फक्त नोटाईच्या इकडे बघायचं आहे, कारण की कोणी इकडे लक्ष देत नाही। 2-3 ॲक्सिडेंट टळले आतापर्यंत। मी रोज येतो इथं, माझं शेत आहे इथं, माझ्या शेतात येताना मला इथं लय लोक पडलेले दिसले आणि रात्री असा अपघात टळला आहे की माझ्या घरचे सुद्धा पाहुणे होते, त्यांनी मला फोन केला, तेव्हाच मी इथं आलो। तर माझं म्हणणं हे आहे साहेब की मला कोणाच्या जीवाची कदर आहे, यासाठी मी स्वतः इथं येऊन या उन्हातानात हे दगडं भरून आणि हे सर्व रोडचं हे वातावरण पाहून हे सर्व पुतळ्या लावून हे मी स्वतः मेहनत करून तर या ठिकाणी या सर्व अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावाने मी इथे एक बेसनचं झाड लावतो आणि हे बेसम धंदे सोडून द्या आणि तुम्ही चांगले कामं करा, कारण की तुम्हाला घरून नाही काही ना काही तुम्ही हातपाय हलवले तर कोणाची जीव वाचतील अशी माझी इच्छा आहे सर।